आपल्या आयुष्यात ना काही काही व्यक्ती अशा असतात ना की ज्यांना साबुदाणा वडा खायला आवडतं, रस्सम वडा खायला आवडतं, वडापाव खायलाही आवडतं, पण भाजी पोळीचा तुकडा मोडल्याशिवाय त्यांना काही चैन पडत नाही आणि पोट भरल्यासारखं तर अजिबातच वाटत नाही. बरं ते सोडा, ताजा ताजा पुदिना आहे माझ्या बागेतला, तो पुदिना वापरून मस्त पुदिना चटणी करूयात. तिथे थोडीच थांबतोय. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मस्त असं कुरकुरीत सँडविच करूयात आणि सँडविचची चटणी आणि घरामध्ये उरल्या सुरल्या जितक्या भाज्या असतील ना ते वापरून करणार आहोत. बरं, सबस्क्राईब केलं नसेल तर पटाक्कन सबस्क्राईब करा की. थांबताय कसला, वाट कशाची बघताय? तर मी केलं काय तुम्हाला सांगते. माझ्या फ्रीजमध्ये जितक्या थोड्या थोड्या भाज्या उरल्या सुरल्या होत्या ना त्या भाज्या मी घेतल्या, स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या आणि त्याच भाज्यांचा वापर करून हे आपण सँडविचचं करणार आहोत. बरं, हे सँडविच करताना अजिबात काही फॅन्सी बिन्सी इतर गोष्टी वापरणार नाही आहोत. भाज्यांमध्ये ना श्रावणी घेवडा आहे, टोमॅटो आहे, ढोबळी आहे आणि गाजर आहे. त्याचबरोबर थोडासा मका उरला होता तोही वापरते. तर आधी घेवडा घेऊयात. बरं, हे चॉपिंग बोर्ड सुरी बिरी सगळं आपलंच आहे. बरं, आता हा श्रावणी घेवडा किंवा फरसबी जितकं शक्य असेल तितकं बारीक कट करायचं, म्हणजे चरचरीत तर लागत नाही ते खाताना दाताखाली. टोमॅटोही चिरूयात. टोमॅटोचा गर आहे तो भाग मी नाही घेणार, तुम्हाला लागला तर घ्या, पण मी नाही घेते. हे बघा, थोडंसं किडलेलं होतं हे, हा पोर्शन काढून टाकणार आहे. हा खराब भाग टाकून द्यायचा. आता हे जे टोमॅटो आहे याचा गर जो आहे हा काढून घेते. गर काढल्यामुळे काय होतं ना, टोमॅटोला म्हणजे सँडविचला असा फारसा पाणी सुटत नाही आणि जाड बारीक तुम्हाला जसं हवं तसं त्याचे फोडी करून घ्या. मी मध्यम ठेवते. आता ढोबळी चिरूयात. जरा आहे ना वेगळीच आहे ही ढोबळी, सफाईदार आहे बघा, आणि याचेही बारीक तुकडे करायचे. चला, सगळ्या भाज्यांची इथे जय्यत तयारी झाली. गाजरही त्याचं साल काढून बारीक चिरून घेतलं. तर फरसबी, टोमॅटो, ढोबळी मिरची, गाजर आणि मका हे सगळं आपलं तयार आहे. अगदी चमचाभर तेल गरम करण्याकरता ठेवलं. या भाज्या यामध्ये घालूया. यामध्ये मका देखील घालायचा, थोडं मीठ घालायचं म्हणजे भाज्या पटकन शिजतात. मिसळायचं. काय बहारदार दिसतात भाज्या. बरं, फार शिजवायच्या नाही, एक 3-4 मिनिटं पुरेशा होतात. आता मी इथे ना माझ्या घरामध्ये फ्रीजमध्ये ज्या काही भाज्या पडीक होत्या त्या वापरल्यात. काय दिसतंय बहारदार रंगीत, पण याच भाज्या वापरल्या पाहिजे असं काही नाही. आवडीप्रमाणे घ्या. पालक असतो आपल्या घरामध्ये, वांगं असतं, कोबी देखील चालेल, फुलगोबी देखील चालेल, असं घ्या की वेगळ्या वेगळ्या भाज्या. भाज्या तर शिजतातच आहेत, पण भाज्यांना मस्त अशी चव लागावी म्हणून बेसिक घरामध्ये जे मसाले असतात ना ते इथे आपण वापरूया. तर इथे बघा, हे बघा, हलक्याशा शिजल्यात भाज्या, तव्याला अजिबात चिकटल्या देखील नाही. आपल्याला आहेत ना भाज्या अजिबात ओव्हरकुक करायच्या नाहीत. आता यामध्ये लसूण किसून घालूयात. ठेचून घातलं तरी हरकत नाही, पण लसणाची चव खूप छान लागते या भाज्यांना, त्यामुळे लसूण अगदी मस्त आहे. 2-3 पाकळ्या लसूण. आहा, लसूण घातला रे घातला, त्या पडला ना तेलात फोडणीत की काय सुवास दरवळतो. एक 2-3 लसूण पाकळ्या पुरेशा होतात. पिझ्झा आपण ऑर्डर करतो, पास्ता ऑर्डर करतो, तेव्हा जे मसाल्याचं पाकिट येतं तो मसाला घालायचा. याच्याऐवजी जिरपूड वगैरे घातलं तरी काहीच हरकत नाही. चिली फ्लेक्स आणि मिरपूड देखील घालते. थोडंसं मीठ पुन्हा घालते. आता गॅस बंद करते. हे मिसळूयात. या मसाल्यांचा काय सुवास दरवळतोय आणि जी तव्याची उष्णता आहे त्यामध्ये ते लसूण बिसून शिजून जातं, त्यामुळे आता इथून पुढे गॅस सुरू ठेवायची गरज नाही. आता भाज्या पूर्ण थंड करून घेऊया. चला, आता सँडविचची चटणी करूयात. पण ही चटणी खूप अशी मस्त दाटसर व्हावी ना, तर त्याकरता यामध्ये घालायचं हे डाळवं. डाळव्यामुळे काय होतं, चटणीला मस्त असा एकसंधपणा यायला मदत होते. खूप नाही, एक 2-3 चमचे पुरे होतं. हिरवी मिरची, आपला ताजा ताजा बागेतला पुदिना, छोटीशी लसूण पाकळी, आल्याचा तुकडा, मीठ, थोडंसं काळं मीठ, खूप सारी कोथिंबीर. आता काय होतं, कोथिंबीर पुदिना असलं ना की चटणी काळी पडायची दाट शक्यता असते, त्यामुळे हे आता मिक्सरला फिरवताना
यामध्ये एकतर बर्फाचे खडे वापरा किंवा मग थंडगार पाण्याचा वापर करा. मी बर्फाचे खडे घालते आणि थोडासा लिंबाचा रस देखील पिळेल. मस्त होत्या ही चटणी, तुम्हाला सांगते. क्या बात आहे. आता काही नाही, मिक्सरला डुरकन फिरवायची. बहारदार अशी चटणी तयार. बघा ते, आणि बघा मस्त अशी एकसंध आणि दाटसर झाली आणि रंग बघा काय सुरेख आलाय. सँडविच करण्यासाठी चटणी तयार आहे, भाज्या देखील तयार आहेत. आता सँडविच आधी जुळवून घेऊया. छानशी ही चटणी लावायची. दुसऱ्या स्लाइसला पण यावर या भाज्या घालायच्या. भाज्यांवर घालूयात खूप सारा चीज. मी इथे प्रोसेस चीज वापरते, मोझरेला चीज वापरलं काहीच हरकत नाही. अर्धा क्यूब चीज मी घालते. आता हे तयार सँडविच, तवा गरम केलाय, यावर घालायचं बटर. छान असं बटर लावून घ्यायचं. सँडविचला रंग छान येतो आणि कुरकुरीत व्हायला मदतही होते. लगोलग हे सँडविच ठेवूयात. चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. चला, एक बाजूने खरपूस भाजून झालं, वरच्या बाजूवरही हलकं बटर घालून घ्यायचं. वाह, मस्त बहारदार काय दिसतंय बघा. हे इकडे तिकडे पसरलेलं बटर काही नाही, पावामध्ये जिरतं. घ्यायचं, त्या पावामध्ये जिरवून पुन्हा सेंटरला आणायचं आणि भाजून घ्यायचं. चला, आता हे सँडविच तयार आहे, काढूयात. गरम गरम सँडविच असं प्लेटवर काढायचं. आणि गरम गरम असताना असं कट करायचं. आता हे चीज पूल मस्त दिसावं म्हणून खालचं मॅट बदललंय, पण हे बघा. आ हा हा हा, आ हा हा हा, ओ हो हो हो, क्या बात आहे. काय दिसतंय बघा. जितकं स्ट्रेच करू तितकं ते मस्त स्ट्रेच होते. काय भारी दिसतंय. वा 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 वा. असं गरम गरम सँडविच, कुरकुरीत भरपूर भाज्या घातलेलं, म्हणजे काय ना, आपल्यालाही गिल्ट नाही, खाणाराही गिल्ट नाही, आणि आपल्याला काहीतरी मस्त पौष्टिक करून खाऊ घालतोय याचा आनंद देखील होतो. बरं, रेसिपी आवडली तर सांगायची गरज आहे. लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.